आज विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली। बाचाबाची त्या ठिकाणी प्रसाद लाड आणि अंबादास दानवेंमध्ये झाली, याची चर्चा झडते। आपल्यासोबत संजय शिरसाट, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। तुमच्या करिअरमध्ये असे प्रकार तुम्ही कधी पाहिले होते का, आणि जे प्रकार घडलाय तो कितपत योग्य वाटतो? बघा, कार्यकर्त्याच्या भूमिकेत असलं त्यावेळेला एकमेकाची गलचबीत धरणे, एखाद्याला शिवीगाळ करणे, मारामारी करणे, दगडफेक करणे, लाठ्या मारणे, हे त्यावेळेला ठीक आहे। परंतु जेव्हा समाजानं तुम्हाला नेतृत्व म्हणून पुढे आणलंय किंवा तुमच्यावर असलेली जबाबदारी, विरोधी पक्षनेता म्हणजे ॲज गुड ॲज सेकंड CM, इतकी मोठी जबाबदारी ज्या माणसावर आहे, त्या माणसाच्या तोंडातून असे शब्द निघणं, याचा अर्थ त्याची स्वतःची लायकी काढून घेणं असं होतं, असं मी मानणाऱ्यापैकी। नक्कीच, पण त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं शिवराळ भाषेचा वापर करण्यात आला, कारवाईची मागणी सुद्धा आता केली जाते। शिवराळ भाषा सभागृहात वापरलेच जात नाही मुळात। अनेक वेळेला एखादा तोडून चुकून एखादा शब्द जरी निघला ना तर त्याला माफी मागावी लागते। परंतु आता मी काहीतरी मोठं काम केल्याच्या आविर्भावात जर तुम्ही जर वावरत असाल तर ती तुमची चूक आहे। लोक आता तुम्हाला ट्रोल करायला लागलेले की तुम्ही असं बोलायला नको, तुम्ही पावित्र्य ज्या सभागृहाचं राखू शकत नाही, तुम्ही आमचं काय पावित्र्य राखणार आहात? जर तुम्ही सदस्य एकमेकाच्या कोण कुणाला जरी शिवी दिली असेल, यांनी त्यांना किंवा त्यांनी यांना, तरी लोक म्हणतात तुमच्याकडून ही अपेक्षा नाही आम्हाला। तुमच्याकडून अपेक्षा काय आहे की तुम्ही आमचे प्रश्न मांडावेत, आमच्यासाठी भांडावं। भांडताना सुद्धा ते तारतम्य असलं पाहिजे, ती लेवल असली पाहिजे। पण ही लेवल सोडून जर बोललं तर लोकांना हे पसंत नाही, ही महाराष्ट्राची संस्कृती सुद्धा नाही। नक्कीच, आज सकाळपासूनच विधान परिषदेमध्ये याचे पडसाद उमटताना पाहायला मिळतात। त्यांनी वॉकआउट सुद्धा केलं, आमचं ऐकून घेत नाही नीलमताई गोरे, असा सुद्धा त्यांचा आरोप आहे। तुम्ही सुद्धा तालिका अध्यक्ष त्या ठिकाणी राहिलेला आहात, नेमकी या परिस्थितीला जबाबदार कुणाला मानता? हे बघा, काही वेळेला असं असतं की सभागृह सत्ताधारी पक्षाचा सदस्य हा बोलायला जेव्हा उठतो तर त्याला प्रायोरिटी दिल्या जाते, हे मी मान्य करतो। परंतु याचा अर्थ विरोधी पक्षनेत्याला बोलू देत नाही हे म्हणणं गैर आहे। तुम्हाला जर एक मिनिटही थांबायला वेळ नसेल आणि आमचं ऐकून घेत नाही, म्हणजे तुम्ही जेव्हा उठाल तेव्हा बोललंच पाहिजे आणि आमचं तुम्ही ऐकलं पाहिजे, बाकीच्यांचं सदस्याचं बोलणं थांबून, तर ते योग्य नाही। त्या सदस्यावर होणार तो अन्याय आहे। तो म्हणतो मला संधी मिळाली, मी बोलतोय, माझ्यानंतर तुम्ही बोला, परंतु आम्हाला बोलू दिले जात नाही। हे सगळं नाटकं असतात। अंबादास दानवे म्हणतात की मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे। त्यांच्या वक्तव्यावर तर ठाम असेल तर ठीक आहे, काळ त्याचा जो काही काळात त्याचे पडसाद उमटतील, मग ते तुम्हाला चांगले की वाईट तेव्हा कळेल। यावर कठोर कारवाईची मागणी आता केली जाते, कठोर कारवाई होईल त्यांच्यावर? ते सभागृहाचा विषय आहे। विधान परिषदेमध्ये काय घडलं तर त्याच्या आता संसदीय कार्यमंत्र्यांनी त्याच्यावर काय ॲक्शन घेतली, तो काय आता पत्र देतात, त्याच्यावर ते सर्व अवलंबून असतं। जर संसदीय मंत्र्यांनी जर त्याच्यावर जर कारवाई करण्याचे संकेत जर दिले तर मग ते एक पत्र सभापतीला जाईल आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई सुद्धा ताबडतोब केली जाते। अंबादास दानवे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे? नक्कीच असणार, कारण की सभागृहामध्ये असं भाषेमध्ये तुम्हाला शिव्यागाळाच्या भाषेमध्ये बोलता येत नाही, असंसदीय शब्द वापरता येत नाही, हा कायदा आहे। नक्कीच। पंकजाताई मुंडे यांना पुन्हा एकदा विधान परिषदेची संधी त्या ठिकाणी देण्यात आली, उमेदवारी मिळाली त्यांना, आणि भाजपनं आपली यादी जाहीर केली आहे। त्यामुळे आपली यादी कधीपर्यंत जारी होईल? नाही, आता आमची यादी सुद्धा संध्याकाळपर्यंत जाहीर होईल। भाजपने त्यांची यादी जाहीर केली, आमची संध्याकाळपर्यंत होऊन जाईल। कुणाला मिळेल विधान परिषद शिवसेनेकडून? आता ते मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे साहेब ठरवतील, ते आता गेलेत। मला वाटतं संध्याकाळी त्या नावाची घोषणा सुद्धा होईल। लोकसभेमध्ये बरीचशी आश्वासनं देण्यात आली होती की ज्यांना तिकीट मिळालं नाही आहे त्यांचं पुनर्वसन केलं जाईल राजकीय। त्यापैकी एक भावना गवळी आहेत आणि दुसरे तुमाणे सुद्धा आहेत, कृपाल तुमाणे, मग त्यांना संधी मिळेल का? बरीच चर्चा आहे। हे बघा, शिंदे साहेब आहेत, ते शब्द दिला ते पाळतात, म्हणून त्यांनी कुणाला उमेदवार द्यायची याची नावाची जरी चर्चा जरी तुम्ही करत असाल, जे मला माहिती आहे ते जरी माझ्या मनात असेल तरी मला बोलणं हे योग्य नाही। त्यांचा अधिकार आहे, त्यांनी तो वापरावा। नक्कीच, पण भाजपने यावेळी ज्या पद्धतीनं उमेदवार दिले त्याकडे कसं पाहता? पहिल्यांदाच एखाद्या मांग समाजातील अमित गोरखे यांना उमेदवारी त्या ठिकाणी मिळालेली आहे, त्यामुळे जो लोकसभेमध्ये फटका बसलाय त्याचं डॅमेज कंट्रोल करण्याचा हा सगळा प्रयत्न आहे का? बरीच चर्चा सुरू आहे याबद्दल। बघा, आता समाजामध्ये चाललेली आरक्षणावरची भांडणं किंवा आंदोलनं, या वेळेला इतर छोट्या छोट्या समाजाला जे कधीच कोणी काउंट केलेलं नाही ते भाजपने करायचा प्रयत्न केला। एक सामाजिक सलोखा असावा हा त्याचा मागचा दृष्टिकोन आहे। त्यांना कोणी पाहिलेलंच नाही, त्या वंचित असलेल्या समाजाला कधी न्याय मिळणार आहे? आणि जर तो द्यायचा जर प्रयत्न केला असेल तर मला वाटतं याचा सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे। सरकार वंचितांना न्याय देईल असं वाटतं? बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे की कॅबिनेट विस्तार होणार आणि मग कॅबिनेट विस्तारच होत नाही, कधी होईल तेही कोणी सांगत नाही।
याचा निर्णय अखेरला तुम्हाला सांगितलं दर वेळेला की हा मुख्यमंत्री साहेबांचा अधिकार आहे. आणि हे तिन्ही नेते बसलेले होते. मला वाटतं त्यांच्या आता त्या स्टेजला आलेले आहेत आणि कदाचित लवकर विस्तार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर तुम्हाला मंत्रिपदाची शपथ घेण्याची वेळ आली किंवा तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही काय कराल महाराष्ट्रासाठी? मी जर तरच्या याच्यात नाही जगत. जेव्हा होईल, जब होगा जब देखा जाएगा. तुमच्या नावाची चर्चा आहे, सगळं असू द्या. चर्चा माझ्या 15 वर्षापासून चालू आहे. म्हणून मला त्याच्या चर्चेमध्ये मी अडकणार नाही. संधी आली त्या टायमाला सोनं कसं करायचं एवढं मात्र मी करेल. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे संजय शिरसाट यांनी. कॅमेरा पर्सन प्रेम म्हात्रेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.